स्टार दर्पण न्यूज, सत्याचा आरसा, जनतेचा आवाज। आषाढी एकादशी निमित्त पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लातूर रोड येथे वारकरी संप्रदाय दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न। नमस्कार, स्टार दर्पण न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पाहूयात आता सविस्तर बातमी। आषाढी एकादशीचे औचित्य साधून पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लातूर रोड यांच्या वतीने आज शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 8:30 वाजता नियोजनाप्रमाणे वारकरी संप्रदाय दिंडी सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला। शाळेच्या प्रांगणातून दिंडीची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून टाळ मृदंगाच्या गजरात, भगव्या पताकांच्या दिमाखात आणि पांडुरंग हरी, विठ्ठल हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम या अखंड नामघोषात दिंडी काढण्यात आली। संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते। या दिंडीत शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। काही विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम तसेच भगवान विठ्ठल रुक्मिणी यांच्या वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली। विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सहभागामुळे आणि भक्तिमय वातावरणामुळे दिंडी सोहळ्याला विशेष आकर्षण लाभले। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, संपूर्ण शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी, पालक तसेच गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आणि भक्तिभावाने सहभाग नोंदविला। ग्रामस्थांनी दिंडीचे विविध ठिकाणी स्वागत करत विद्यार्थ्यांचे आणि शाळेच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले। या संस्कारमय उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची महान परंपरा, संतांचे विचार, भक्ती, समता, बंधुता आणि समाज प्रबोधनाचा संदेश प्रत्यक्ष अनुभवातून मिळाला। शाळेच्या नियोजनबद्ध आयोजनामुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे हा दिंडी सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिमय उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला। ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि पांडुरंग हरी, विठ्ठल हरी या जयघोषाने लातूर रोड परिसर दुमदुमून गेला आणि विद्यार्थ्यांच्या या संस्कारक्षम सांस्कृतिक व आध्यात्मिक उपक्रमाचे सर्व स्तरातून मनपूर्वक स्वागत व कौतुक करण्यात आले। आज आपण जिल्हा परिषद शाळा लातूर रोड या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी आपण जी वेशभूषा पाहता, हे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्माई व प्रत्येक देवाच्या देवस्थानाची वेशभूषा केलेली आहे। जर वेशभूषा करणारे जे मॅडम आहेत त्याच्याशी आपण बातचीत करू। ओके मॅडम, नमस्कार, आपल्या स्टार दर्पण न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे। आपण जे आज जे वेशभूषा केलेली आहे आषाढी एकादशी निमित्त, आपण कोणती काय केलं बोला। आपण सुरुवातीला अलीकडे घ्या थोडं घ्या। आम्ही सगळ्याचे विद्यार्थी आहे, श्रद्धा आहे, विठ्ठल बनलेली आहे, तसेच पंकजा मुंडे ही रुक्मिणी बनलेली आहे। दुसरा विद्यार्थी आहे आमचा गणेश डोपेवाड, तो पण विठ्ठल बनलेला आहे आणि जानवी डोपेवाड ही रुक्मिणी बनलेली आहे। तसेच इतर देखील विद्यार्थिनी आहेत आमच्या, धनश्री मारापल्ले आहे, दुर्गा आहे, या विद्यार्थ्यांनी आमच्या रुक्मिणी बनून आलेल्या आहेत। तसेच इतर सर्व विद्यार्थी हे महाराष्ट्रीयन वेशभूषेमध्ये, पारंपरिक वेशभूषेमध्ये तयार होऊन आलेले आहेत आणि सर्वांनी आपल्या डोक्यावरती तुळशी वृंदावन आणलेलं आहे, मुलांनी पताका घेऊन आलेले आहे आणि खरोखरच वारकरी संप्रदायाचं दृश्य हे आज आमच्या शाळेमध्ये दिसत आहे। पंढरपूरला जाण्यापेक्षा आम्ही लातूर रोड येथेच पंढरपूर निर्माण केल्यासारखं आम्हाला वाटत आहे आणि संत गोविंदांच्या दर्शनाने आम्ही सगळेजण शाळेत उपस्थित झालेले आहोत। आज जे वेशभूषा केलेली आहेत आपण, तर आज कोणते कार्यक्रम घेतले वेशभूषामध्ये, काय केलं? आज आम्ही दिंडीचं आयोजन केलेलं होतं। आज आषाढी एकादशी आहे, त्यामुळे आम्ही विठ्ठल रुक्मिणी यांची वेशभूषा आणि सर्वत्र संतांची वेशभूषा पण काही विद्यार्थ्यांनी आमच्या सादर केली आहे। त्याच्यामध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराज, तसेच संत जनाबाई, संत मुक्ताबाई यांच्या वेशभूषेमध्ये पण आमच्या विद्यार्थ्यांनी आलेले आहे आणि काय संतांची त्यांनी अभंग असतील, प्रसिद्ध अभंग असतील, ओव्या असतील, हे स्वतः मुखपाठ केलेले आहेत आणि त्यांनी ते सादर केलेले आहेत। आम्ही सर्व गावातून काय केलं ते आता पूर्ण केलं। प्रत्येक लेकरा मुलापाशी या, हे कोणत्या वेशभूषाचे ते हे संत रुक्मिणीच्या वेशामध्ये आहे। बेटा तुझं नाव सांग। हां, कोणती वेशभूषा केली तू? बरं, कसं वाटतंय तुला या वेशामध्ये? छान वाटतंय। ओवी म्हणून दाखव, ओवी म्हणून दाखव तुझी। ओवी म्हणून दाखव। ओवी म्हणून अलीकडे गेलं। हां,
ठीक आहे, थँक्यू मॅडम. काय घ्यायला द्या. बेटा तुझं नाव सांग. गणेश महेश डोकेवाड. हा, तू कोणत्या वेशभूषात आहे तर? विठ्ठल. बरं, कसं वाटतं तुला या वेशभूषामध्ये? छान. तुमच्या बेटा तुझं नाव सांग. पंकजा परमेश्वर मुंडे. हा, कसं वाटतं तुला या वेशभूषात या? छान. छान वाटतं. भाई तू लई सुंदर दिसत एकदम. हा, तुझं नाव सांग. माझं नाव श्रद्धा गणेश शेटे. तू कोणती वेशभूषा आहे? विठ्ठल. विठ्ठल का? कसं वाटतं तुला या वेशभूषात? छान वाटते. तू काय काय केली आता इथं? काय काय केलं लेकरांनी सगळ्या तुझ्या भोवती विठ्ठल रुक्माई म्हणून? फुगडी फुगडी खेळ. खेळली. हा, आणखी फेरी जोरात. हा पाऊल खेळ. बेटा, तुझं नाव सांग. दुर्गा गोकुळ जाधव. तुला कसं वाटतं या वेशभूषात? छान वाटते. अशा रीतीने या ठिकाणी हे जे लहान 5वी 6वीचे विद्यार्थी आहेत यांनी आपण पाहू शकता 1ली ते 7वी आपण पाहू शकता यांनी वेशभूषा केलेला आहे. सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. जणू काही या ठिकाणी वेशभूषा दिंडी झाली असं वाटतंय. वारकरी समुदाय असे वाटते. पाहू यापुढे असे कार्यक्रम हो असे आम्ही शुभेच्छा देतो. तसेच रामेश्वर जगदाळे साहेब शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जे तुमची या ठिकाणी निवड झाली त्याबद्दल तुमचं प्रथम अभिनंदन. तुम्हाला कसं वाटतं या ठिकाणी? खूप छान वाटतं. कसं कसं आमचे वारकरी संप्रदाय, दिंडी, पताके, निवड झाल्या हा दिंडीचा कार्यक्रम पहिला झाला. सुंदर कार्यक्रम. धन्यवाद साहेब, तुम्हाला शुभेच्छा. स्टार दर्पण न्यूजसाठी मुख्य संपादक दयानंद वाघमारे, चाकूर, लातूर.